मुंबई पुण्याचा महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। नवी मुंबई, भाईंदर, वसई, भिवंडी पालिकातही खुल्या प्रवर्गाकडेच, तर ठाण्यामध्ये एससी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी आरक्षण। मुंबईतील महापौरपदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। याआधी सुद्धा दोन्ही वेळेस सर्वसाधारण आरक्षण असताना यंदा ओबीसी का नाही ठरवून सोडत काढल्याचा किशोरी पेडणेकरांचा आरोप। महापौर आरक्षण सोडत नियमाप्रमाणेच काढली आहे। भाजप नेते आशिष शेलार यांचं उत्तर। महायुतीचा महापौर मुंबई पालिकेमध्ये डौलानं बसेल, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। पिंपरी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर महापालिकांमध्ये महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गाकडे, तर कोल्हापूर, इचलकरंजी, जळगाव, चंद्रपूर मनपामध्ये ओबीसी आरक्षण। राजकारणात काहीही घडू शकतं, मनसेच्या बाळा नांदगावकरांचं सूचक विधान। कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही घडू शकतं का, या माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर। कल्याण डोंबिवलीमधला प्रकार राज ठाकरे यांना सुद्धा मान्य नाही। राज ठाकरेंशी अंतर्गत चर्चा करू, संजय राऊतांची माहिती। एक वेळ भाजपबाबत निर्णय घेऊ, पण शिंदेंसोबत जाणार नाही, राऊतांकडनं भूमिका स्पष्ट। केडीएमसीमध्ये शिंदेंसोबत जाण्याबाबत राज ठाकरेंना कल्पना होती। राज ठाकरेंना कल्पना देऊनच राजू पाटील आणि संदीप देशपांडेंच्या श्रीकांत शिंदेंसोबत 2 बैठका। केडीएमसी मधील शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवले। ठाकरे सेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईरांचा आरोप। डांबून ठेवलेले नगरसेवक आमच्या संपर्कात, भोईर यांचा दावा। नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता मस्केंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनामध्ये गटस्थापनेवेळी सरिता मस्के गैरहजर। देवदर्शनाला गेल्यामुळे फोन बंद असल्याचं दिलं स्पष्टीकरण। भाजप बंडखोरांमुळे शिंदेंचे 10 उमेदवार पडले। शिवसेनेच्या नेत्यांचं तसंच पराभूत उमेदवारांचं मत, सूत्रांची माहिती। निकालानंतर शिवसेना भाजपमध्ये धुसफूस सुरूच। चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या 2 गटांमधील वादावर सपकाळ आणि वडेट्टीवार यांची रात्री बैठक। एका गटाला महापौरपद, दुसऱ्याला स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार, सूत्रांची माहिती। चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेर पडदा। दानोरकर यांच्यासोबत संवाद झाला, वाद मिटला। पक्षासाठी हात जोडायची वेळ आल्यास तेही करेन, वडेट्टीवारांची भूमिका। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती। समितीच्या सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ, राजकीय चर्चांना उधाण। मुंबऱ्याला हिरवा करायचंय असं म्हणणं म्हणजे हिंदूंना धमकावण्यासारखं। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात सोमय्या आक्रमक। सोमय्यांकडनं मुंबऱ्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भेट। भाजप आमदार नारायण कुसेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटतो असा संवाद। बडीला निवडून आणण्यासाठी कुचेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप। कुचेंनी आरोप फेटाळले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दावोस दौऱ्यामध्ये महत्त्वाचे करार। पेण, रायगड स्मार्ट सिटी, नवीन बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी सामंजस्य करार। इनोव्हेशन सिटीमधून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार, फडणवीसांची TV9ला माहिती। बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणाचे न्यायाधीश अचानक बदलले। न्यायाधीश बदलण्याची आरोपी निसार खत्रेंची मागणी आधी ठाणे कोर्टानं फेटाळली, मात्र प्रशासकीय आदेशाद्वारे न्यायाधीश बदलल्यामुळे चर्चा। पंतप्रधान मोदींबद्दल मला खूप आदर, लवकरच एक चांगला व्यापार करार होईल। शुल्कवाढीच्या धमक्यांदरम्यान ट्रम्प यांचं मोठं विधान। भारतीय शेअर बाजारात मोठे बदल अपेक्षित। महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात TV9 मराठी नंबर 1। प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवर पाहिला। महाराष्ट्रामधील जनतेची पसंती फक्त TV9 मराठी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित।